चिंतनक्षण ही सूत्रे जगण्यातील हे अनुभवमय सार श्रवण करूयाता सूत्रांचा हा सुबोध विस्तार. वैज्ञानिक दृष्टिकोनाने परमेश्वर जास्ती सिद्ध झाला आहे. याचा अर्थ असा होतो की वैज्ञानिक दृष्टिकोन येण्यापूर्वी परमेश्वर जरा कमी सिद्ध होता की काय. आता वैज्ञानिक दृष्टिकोन आल्यामुळं परमेश्वर जास्तीच सिद्ध झाला. असं काही नाही. सूर्य उगवला तेव्हाही सूर्यच होता, माथ्यावर होता तेव्हाही होता, मावळला तेव्हाही होता. मावळल्याने त्याचं अस्तित्व संपलं नाही आणि उगवल्यानं नवीन निर्माण झालं नाही. असं ज्या शक्तीबद्दल आहे तिला परमेश्वर असं म्हणतो. की जी आता एखाद्याने उगवलेला आहे, आजारी माणूस आहे, त्याच्या घरात त्या अंधाऱ्या खोलीत प्रकाशाचा किरण सुद्धा येत नाही, त्याच्या दृष्टीनं उगवला काय मावळला काय म्हणजे सूर्य नाही असं म्हटलं तर कसं होईल. तो पण अर्थ याच्यामध्ये आहे की मला ते कळत नाही, त्याचा अर्थ ते नाही असं समजता येत नाही. ते जसं आहे तसंच ते उगवण्याने, मावळण्याने, नसण्याने, पुन्हा असण्याने असं कमी जास्त होत नाही. एवढं लक्षात ठेवलं तर जास्तीत सिद्ध झाला आहे म्हणण्यामध्ये काय अभिप्राय असावा तेवढा आपल्याला थोडासा अधिक समजून घ्यायला बरं पडेल असं वाटतं. त्यात 3-4 गोष्टी आलेल्या आहेत. एक वैज्ञानिक दृष्टिकोनाचे आलेले, तेव्हा त्याचे आपण सध्या आग्रह धरण्याच्या फेजमध्ये आहोत. सध्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आग्रह धरण्याचे एक कालखंड आहे, त्या कालखंडामध्ये सध्या आहोत आणि ती चांगली गोष्ट आहे, त्यात वाईट काही. कारण विज्ञानाची जी पद्धत आहे गोष्टीकडे पाहण्याची ती आपल्याला खरंच गरजेची होती यात शंकाच नाही. त्यामुळं तो सिद्ध झाला आहे म्हणण्यापेक्षा त्याच्याबरोबर ज्या गोष्टी आकारण जोडल्या गेल्या होत्या त्या निघून गेल्या. जास्ती सिद्ध झाला म्हणजे एखाद्या मूर्तीवर पुटं चढावी आणि ती मारुतीची का गणपतीची हे सांगणं सुद्धा कठीण व्हावं. त्यावेळेला जर एखाद्याने ते काम केलं तर ते बाजूला जर गेले एक आपण खोदून बघूया, हे सगळं सिंदूरणी हे लाल हे जे काय झालेलं आहे सगळं बाजूला करूया, कसली मूर्ती आहे ते तरी बघूया असं म्हटलं तर ते बाजूला गेल्यावर जसं मूळ मूर्ती दिसायला लागते त्या अर्थाने ते दिसायला लागले आता की काहीतरी आहे. आज शेवटचे निष्कर्ष विज्ञानाचे येऊन थांबतात, ते इथं थांबतात की याची उत्तरं देता येत नाहीत असे प्रश्न आता निर्माण झाले. आतापर्यंत जे जे प्रश्न निर्माण झाले त्या प्रश्नांची उत्तरं देता आली, अजूनही देता येतील. पण असे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत की जे विरोधाभासात्मक आहेत. तिथं आता परमेश्वराचं अस्तित्व या अर्थाने सिद्ध व्हायला सुरुवात झाली. ते आपण सिद्ध करण्यावर अवलंबूनच नाही. सूर्य मी बाहेर जाऊन बघण्यावर अवलंबून नाही, किंवा माझ्या घरात प्रकाश येण्यावर अवलंबून नाही, किंवा माझ्या घरी अंधार असण्यावरही किंवा रात्रीची वेळ असण्यावरही अवलंबून नाही खरं सांगायचं. पण मला सूर्याचं अस्तित्व केव्हा जाणवतं हा प्रश्न आहे. ते मला ज्या वेळेला बाहेर जातो आणि उगवलेला दिसतो तेव्हा जाणवतं. ते मला रात्रीच्या वेळेला जाणवत नाही. याचा अर्थ तो नाही असं मी अगदी छाती ठोकपणे सांगू शकतो की सूर्य अस्तित्वात नाही. असं जर मी रात्रीच्या वेळी म्हटलं तर त्याला रात्र आणि मी जबाबदार आहे, सूर्य जबाबदार नाही. बरोबर की असं काहीतरी घोटाळा या बाबतीत होतो. तर तो दूर करणं पण वैज्ञानिक दृष्टिकोनाबरोबर काम आहे. कारण वैज्ञानिक दृष्टिकोन जसा येतो तशा वैज्ञानिक अंधश्रद्धा सुद्धा जन्माला येतात. काही काही गोष्टी ह्या वैज्ञानिक अंधश्रद्धेमध्ये मोडतात. तर इतका सगळा विषय काय आपल्या एका व्हायचा नाही. पण निदान एवढं खरं की विज्ञान ही एक अति व्यापक अशी ज्ञानाची शाखा आहे असं म्हटलं जातं. विज्ञान म्हणजे शास्त्र ना. तर त्या अर्थाने एक शास्त्र म्हणून आपण त्याला विज्ञान शब्द जास्त वापरतो. आपल्याकडे विज्ञान शब्द फार पूर्वीपासून त्याला वापरला गेलेला आहे की जड जगत जे आहे त्याच्या मुळाशी जाऊन कार्यकारण संबंध शोधून त्यातलं जे सूक्ष्म आहे तिथपर्यंत जायचे सर्व प्रयत्न म्हणजे विज्ञान आपल्या दृष्टीने. तेव्हा येर प्रपंच हे विज्ञान हे 700 वर्षापूर्वी सांगून झालं, 800 वर्ष झाले. आपण त्याचा अभ्यास त्यावेळेला केलेला. तर येर प्रपंच हे विज्ञान, तेव्हा त्याच्या मागे लागणं किंवा त्याची कास धरून विचार करणं, विज्ञानाच्या सिद्ध करण्याच्या पद्धती आहेत त्या पण चांगल्या आहेत. ही एक अतिव्यापक शाखा आहे किंवा तिच्यामध्ये जास्तीत जास्त संशोधन
आणि विचार झालेला आहे. आजचा विषय थोडासा आपला अवघड आहे, पण आपल्याला तो आपल्या दृष्टीनं महत्वाचा कुठे आहे ते आपल्या शेवटी लक्षात येऊ शकेल असं वाटतं मला. तेव्हा तिच्यात वास्तव ज्या गोष्टी आहेत, वस्तुस्थिती ज्या आहेत, ज्या आजूबाजूला निरीक्षण करून पाहता येतात, तर त्यांचं वर्गीकरण करणं, त्यांच्यामधले परस्पर संबंध शोधणं, त्यांचे काही नियम शोधून काढणं, परिणाम शोधून काढणं, ते सूत्रबद्ध करणं आणि त्याची खातरजमा करणं, व्हेरिफिकेशन करणं, एवढं विज्ञानाच्या व्याख्येमध्ये येतं असं अल्पमतीप्रमाणे आपल्यासमोर ठेवतो. तेव्हा अगदीच जर टप्पे बघायचे झाले तर निरीक्षण, मापन, वर्गीकरण, तर्कशुद्ध रीतीने त्याचा अभ्यास, मग प्रयोग, मग काही परिकल्पना, काही हायपोथेसिस मांडणं, परिकल्पना मांडणं, नंतर गणिताचा योग्य वापर करणं, गणिती बुद्धीचा आणि गणिताचा योग्य वापर करणं, आणि मग त्यातून नियम आणि सिद्धांत निर्माण करणं, हे विज्ञानाचं स्वरूप आहे असं आपलं मला वाटतं. की काही विज्ञानाचा त्या अर्थाने विद्यार्थी नाही, पण साधारण विज्ञानाचं स्वरूप असं आहे असं म्हणतात. आणि हे आपल्याला व्यवहारात अनुभवायला येतं. म्हणजे व्यवहारात म्हणजे जी संशोधन चालली आहेत त्यामध्ये किंवा जी झाली आजपर्यंत त्यामध्ये सुद्धा असं आढळतं. वरुणाचा शोध कसा लागला आपल्याला माहितीच. प्रजापतीच्या ग्रहाच्या ज्या गुरुत्वाकर्षणाच्या आणि गतीचे जे नियम आहेत त्या नियमांचा अंमल या ग्रहावर चालत नाही असं लक्षात आलं. ग्रह दिसला म्हणजे काहीतरी हे आहे, बरोबर आहे की, पण हा प्रजापतीच्या त्या नियमाप्रमाणे चालत नाहीये, त्याचे काहीतरी वेगळे गुरुत्वाकर्षणाचे आणि गतीचे नियम त्याच्यावर लागू होतात असं लक्षात आलं. आतापर्यंत जे गुरुत्वाकर्षणाचे आणि गतीचे नियम होते ते सगळ्याप्रमाणे बाकीचे सगळे ग्रह चालतायत किंवा ऑपरेट होतात, आपल्या भाषेमध्ये ऑपरेट होत आहेत, पण हा होत नाही असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा आणखीन संशोधन पुढे झालं. नवीन कल्पना मांडण्यात आल्या की कुठलं तरी दुसरं आकर्षण याच्यावर असलं पाहिजे, कुठली तरी दुसरी अजून काहीतरी गतीचा परिणाम याच्यावर होत असला पाहिजे, म्हणून हा नेहमीच्या गतीच्या बाहेर जातो. ते जेव्हा शोधायला लागलं तेव्हा वरुणाचा शोध लागला असं म्हणतात. तेव्हा आणखीन एक ग्रह सापडला की ज्याचा परिणाम त्याच्यावर होतोय असं समजलं जातं. तर हे अशा पद्धतीने जिथं कुठं आपल्याला शंका वाटते त्या ठिकाणी त्या जड वस्तूंचा, हे काय अवकाशातल्या सगळ्या वस्तू या सगळं जडच, पृथ्वी जशी आहे, जसा सूर्य आहे, जसे ग्रह आहेत, तसे सगळं जग आहे, आपल्या समोर जे दिसत आहे, आजूबाजूला पसरलेलं आहे, त्या सर्वाला आपल्याकडे जड ही संज्ञा आहे. तर त्या संज्ञेमध्ये बसणाऱ्या सर्व गोष्टींचा अभ्यास करायचा. आणि तो अभ्यास कशासाठी करायचा तर त्यातला कार्यकारण भाव शोधायचा आणि त्या कार्यकारण भावाच्या साह्याने त्याच्यावर नियंत्रण मिळवता येते का, हा प्रयत्न आहे. माणसाचा प्रयत्न हा जो सगळा विज्ञानाचा चाललेला आहे तो त्या निसर्ग किंवा ज्याला जड म्हणतो आपण ते त्या सर्वांचं नियंत्रण करता येते का, हा प्रयत्न झालेला आहे. आणि त्या नियंत्रणातून मला काही नवीन निर्माण करता येईल का, अशी काही वस्तू, अशी काही साधनं की जी ह्या नियंत्रणाच्या माझ्या नियमाप्रमाणे चालतील. आज आपल्या घरामध्ये आजूबाजूला सगळीकडे जी सर्व मशिनरी ही पसरलेली आहे, ही सगळी मशिनरी त्याची कृपा आहे असं म्हणू आपण. त्या वैज्ञानिक संशोधनाची ही कृपा आहे की हा आवाज या प्रमाणात मोठा होऊन जाऊ शकतो. तो अजून पाहिजे तर वाढवता येतो, पाहिजे तर कमी करता येतो, माणसाचा नाही कमी करता. तर तोच फरक आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. ध्वनिवर्धकाचा एक वेळ जास्त करता येतो, तर तो त्याचा जो नियम आहे त्यानुसार तो काम करतो. ते बटन त्याने कमी केलं की हे ऐकू येत नाही सगळी, त्याने बटन वाढवलं की ते वाढेल. अशा तऱ्हेनं ते जे नियम शोधून काढले त्या नियमांचा वापर केला, त्यातून सुखाची साधनं निर्माण केली आणि त्या साधनांनी त्या साधनांच्या सहाय्याने आपलं जीवन, दैनंदिन जीवन जास्तीत जास्त सुखसोयीचं करण्याचा प्रयत्न केला, त्याला आपण विज्ञान म्हणतो. तेव्हा सुखसोयीचे प्रयत्न ही त्याची आत्ताची शेवटची अवस्था आहे. पुढची माहित नाही. विज्ञान प्रगतीला नेहमी मोकळा आहे असं समजू आपण. तर आत्ताची तरी त्याची अवस्था इथपर्यंत आलेली आहे. एवढं करता येईल, याला क्षेत्रांची मर्यादा नाही. असंख्य क्षेत्र विज्ञानाने व्यापले. त्याच्यात दोन गोष्टी आहेत की एक तर कार्यकारण भाव गृहीत धरलेला आहे, तर आता अशा वस्तू समोर यायला लागल्यात की त्या कार्यकारण भावाच्या पलीकडे काम करता येईल की काय असं वाटायला लागलं. आईन्स्टाईनच्या काळामध्ये सुद्धा असं मानण्याची वेळ आली की हा इलेक्ट्रॉन कशा पद्धतीनं काम करतो हे कार्यकारण भावात बसत नाही असं माझ्या लक्षात आलं असं त्याने लिहून ठेवले. हा कार्यकारण भावाच्या मर्यादेत काम करीत नाही.
काही विरोधाभास नवीन निर्माण झाले. आता हे सगळे परमेश्वराकडे बोट करतात असं मला म्हणायचं. अज्ञाताकडे बोट करतात. नेहमीच विज्ञानामध्ये ज्ञात आणि अज्ञात हा खेळ चालूच आहे. पण अज्ञेय नावाची तिसरी गोष्ट आहे ती आपल्या लक्षात आली, जिला आपल्याकडे एक्स म्हणून परमेश्वर मानला. तेव्हा तो असं म्हणतो की आईन्स्टाईनचं म्हणणं असं आहे की हा जो एक काही सूक्ष्म घटक आहे, हा इलेक्ट्रॉन, हा जम्प म्हणतात त्याला, जम्प घेताना कशी घेतो हे कळत नाही. तो विचित्र पद्धतीने वेगळ्या पद्धतीने जम्प घेतो. मध्ये काहीतरी काल येतो, तो गेल्यानंतर तो जम्प घेतो. त्यावेळेला तो कसा वागतो हे कळत नाही. तो वेगळ्या पद्धतीने वागतो. हा वेगळ्या पद्धतीने कसा वागतो ह्याचं कुठलंही कार्यकारण भावाचं उत्तर देता येत नाहीये. तेव्हा कार्यकारण भाव हा गृहीत धरून सगळं विज्ञान आहे. तेव्हा कार्यकारण भावाच्या पलीकडे काहीतरी अजून कुठला तरी भाव या विश्वात असला पाहिजे असं म्हणायची वेळ आली. ही आईन्स्टाईनच्या वेळेलाच आलेली आहे. अजून पुढचं संशोधन सुरू आहे कार्यकारण भावाच्याही पलीकडे. आता कार्यकारण भाव आपल्या बाजूने विचार करू. कार्यकारण भाव सुद्धा निर्माण झालाय असं मानलेलं आहे. त्याची निर्माता आहे परमेश्वर. आणखीन एकदा सिद्ध झाला की हा कार्यकारण भाव जो निर्माण करतो, आपण निर्माता कोणाला म्हणू, जो निर्माण करतो आणि नाशही करतो, जो निर्माण करतो आणि बदलतोय, म्हणजे करतुम अकर्तुम अन्यथा करतो असं आपल्याकडे शक्ती बांधलेली आहे. परमेश्वराचं स्वरूप काय मानलं, तो करू शकतो, तो नाही पण करू शकतो, आणि तो ते केलेलं मोडून बदलू शकतो. ही त्याच्या 3 शक्ती बांधल्या. तर तो तसा इलेक्ट्रॉन तुमच्या कार्यकारण भावाप्रमाणे चालत होता, पण तो आता आणखीन सूक्ष्म केल्यावर तो चालत नाही झाला. म्हणजे आता तो कशामुळे चालतो हे शोधणं काम आलं. ते सापडत नाही अशी परिस्थिती आहे. ते सापडेल आणि अवश्य सापडावं, पण ते अशा गोष्टीकडे आता बोट करतोय की जे सापडत नाही, कुठल्याही या नियमात बसत नाही. कारण कार्यकारण भाव एकदा ओलांडला की विज्ञानाची कक्षा थांबली असं होतं. कारण एकदा कार्यकारण भाव सोडायचा म्हटलं की मग कशावर उभं राहायचा हा प्रश्न आहे. जोपर्यंत कार्यकारण भाव आहे तोपर्यंत सगळं ठीक आहे हो. पण जर उद्या ह्या गोष्टीला ती गोष्ट ही जर जुळत नाही झाली, जरी कार्यकारण भावाने जर जोडता येत नाही झाली, तर ती जोडायची कशाने असा प्रश्न निर्माण होतोय. तिथं येऊन सगळं थांबलंय. असं प्रत्येक बाबतीत येऊन थांबलंय. जे म्हणजे कितीतरी विरोधाभास सांगू आपल्याला की ज्या गोष्टी शक्य आहेत, ज्या गोष्टी अशक्य आहेत असे विरोधाभास आहेत. ज्या गोष्टी नियमित आहेत, ज्या गोष्टी अनियमित आहेत, ज्या गोष्टी निश्चित आहेत, ज्या गोष्टी अनिश्चित आहेत. साधं सांगू आपल्याला, काही वेळेला पेशंट का गेला सांगता येत नाही. आपल्या व्यवहारातलं सांगतो. का जगला हे पण सांगता येत नाही. कोणी तज्ज्ञ असतील तर त्यांना विचारून बघा डॉक्टर. इथे सांगू शकतील की हे घडतं, ते काय घडतं कळत नाही. कार्यकारण भावाच्या पलीकडे आहे, शोधलेल्या औषधांच्या आणि विज्ञानाच्या पलीकडे आहे. बरा कसा झाला सांगता येत नाही. या क्षणी माझ्या नियमाप्रमाणे तो बरा नसायला पाहिजे. मागे मी आपल्याला उदाहरण सांगितलं होतं यांचं, की हे घडलेलंच उदाहरण सांगितलं होतं की तो बरा व्हायला पाहिजे, पण तो बरा होत नाही, किंवा जो होणार नाही असं वाटतं तो उठून चालायला लागतो. हे काय आहे कळत नाहीये. असं कुठेतरी कार्यकारण भावाच्या पलीकडे जाते. जे निश्चित आहे ते निश्चित नाही असं लक्षात येतं. विरोधाभास एकदम निर्माण होतात आणि त्या विरोधाभासांचं रिकन्सिलेशन आपल्याला करायला येत नाही. या सगळ्या मार्गांनी परमेश्वराची बाजू अधिक वेगवेगळ्या अंगावर प्रकाश पडतो. परमेश्वर आपल्याकडे असाच मानलेला आहे की जो करतो अकर्तुम, तो म्हणेल मला कार्यकारण भाव तुमच्यासाठी व्यवस्थेसाठी लागू करून दिलेले आहे, मला लागू नाही. हे आपल्याला म्हणायचं. कारण भाव का, तर हे सगळं व्यवस्थित चालावं म्हणून. पण माझ्यावर बंधन नाही ते कार्यकारण भावाचं. मी कार्यकारण भावाच्या पलीकडे जाऊ शकतो. ही जी संतांच्या चरित्रामध्ये किंवा आपल्या ह्या भगवंताच्या सगळ्या वाङ्मयामध्ये जे अशा घटना घडलेल्या दिसतात, ते एवढंच दाखवतात की तुम्ही कार्यकारण भावामध्ये मर्यादित आहात, पण मी स्वतः त्यात मर्यादित नाही. जी गोष्ट यात नाही ती मी करू शकतो. परमेश्वर सिद्ध झालाय म्हणजे काय, तर या अर्थाने तो आता कळायला लागला की या मर्यादेच्या पलीकडे अजून काहीतरी आहे की जे मला अजूनही लक्षात येत नाही. अशा कितीतरी गोष्टी आहेत. तर आपल्याकडे म्हणून म्हटलं ना की 3 गोष्टी मानल्या. एक ज्ञेय मानलं, अज्ञेय मानलं. म्हणजे आपल्याकडे ज्ञान आहे, अज्ञान आहे आणि अज्ञेय आहे. तर अज्ञेय स्वरूपाचा प्रांत आहे, त्या ठिकाणी पर्यंत आता जाऊन विज्ञान पोहोचलं की हे आता कळत नाही असं झालेलं आहे. म्हणूनच ते परवा काय झालं ते त्यामुळे झालं की ते कळत नाही. आता शोधावं सुटावं अशी इच्छा आहे. ही एक बाजू झाली. दुसरी बाजू अशी होती की ही सगळी साधन निर्माण झाली, ती सुखसोयीची झाली. ती आपल्याला आता अनुभव घेतोच आहोत की आपल्याला ती त्यामुळे कितीतरी सोयी झाल्यात. हे पण अमान्य करण्यात काय अर्थच नाही. कितीतरी गोष्टी झाल्या. वीज सुद्धा आज त्याच्यामुळे आहे, हे सगळं त्याच्यामुळे आहे, त्याच्यामुळे आहे, हे सगळे फरशी घातली बसलो त्याच्यामुळे आहे, हे सगळं विज्ञानामुळेच आहे आज. पण या शोधाने महाराज म्हणले तसे माणूस सुखी
सुखी झाला का? मूळ प्रश्न सोडवता येत नाही, ही अडचण आहे. ते प्रश्न सोडवण्याचं ज्या ठिकाणी शास्त्र आहे तिकडे फक्त ते बोट करणाऱ्या वेळी सांगू शकत नाही. मी तुला सुखाची साधनं देऊ शकतो, पण तुला सुखी करू शकत नाही. ही विज्ञानाची मर्यादा आहे. त्यामुळे हा वैज्ञानिक दृष्टिकोनाने एक सिद्ध झालं, ते बरं झालं की सुखाची साधनं नव्हती, त्यामुळे ती मिळवली की परमेश्वराची काही गरज नाही, मी सुखी होऊ शकतो असं वाटत होतं, ते आता कळलं. ही विज्ञानाची उपकार मोठे की कितीही सुखाची साधनं झाली तरी सुद्धा मी समाधानी किंवा शांत राहू शकेन अशी परिस्थिती नाही. हे समाधान किंवा शांततेचं किंवा ह्या सगळ्या मूल्यांचं शास्त्र वेगळं आहे, हे विज्ञानाने दाखवून दिलं. ही गोष्ट चांगली नाही की आतापर्यंत या गल्लत होती. आपल्याला असं वाटत होतं की आपण खूप विपन्न अवस्थेत जगतो त्यामुळे तसं होतंय. तसं नाही. आपण संपन्न अवस्थेत जगलो, वैज्ञानिक दृष्ट्या उत्तम अवस्थेत जगलो, तरी सुद्धा अजूनही शांतीला वेगळं काहीतरी लागतं. त्यालाच आपण परमेश्वर म्हणतो, त्यालाच उपासना म्हणतो. त्याला जे म्हणायचं ते आपण काही म्हणा, त्याला काही म्हणलं एक म्हटलं तरी चालेल. तो परमेश्वर सिद्ध होण्याची दुसरी बाजू आहे की हे सगळं मिळवून सुद्धा मला शांती, सत्य, समाधान हे नाही होऊ शकत. हे व्हायला काहीतरी वेगळं करावं लागतं की ज्याच्यात या विज्ञानाच्या कुठल्याही साधनाची गरज नाही. समाधानी व्हायला कोणती साधनं लागतात असं जर विचारलं तर बाबा एक एवढे एवढे पैसे लागतात, असं असं मोठं घर लागतं, त्यात एवढ्या एवढ्या सोयी लागतात, अशी तर कोणाची काही समजूत असेल तर ह्यातलं संतांच्याकडे काहीही नव्हतं आणि ते अत्यंत आनंदात होते, एवढं लक्षात घेणार. आणि तसं आपल्याला सुद्धा होते. आपल्याकडे सुद्धा हे काहीही नसताना समजा माणसाचं एकाचं दुसऱ्यावर एक घरामध्ये कल्पना करा, की कल्पनाच करा म्हणतो मी, दुसऱ्यावर प्रेम आहे अशी कल्पना आता परमेश्वराचा प्रांत आहे त्यामुळे थोडस आता आपल्याला आपल्यापर्यंत आलं पाहिजे. तर एकाचं दुसऱ्यावर मनापासून प्रेम आहे अशी कल्पना करा, तर त्याला कोणती वैज्ञानिक ही उपकरणं किंवा काय सुखसोयी लागतात की ज्यामुळे तो आनंदात राहतो? तो प्रेमामुळे आनंदात राहतो. एखादा शांतीत राहायचा आहे तर त्याला काय साधनं लागतात? म्हणजे मागे एकदा ह्याच्यावर एक विषय, छोटासा विषय होऊन गेला म्हणून त्याची आठवण झाली मला, एकदम क्षणभर आठवलं की अलीकडे संशोधनामध्ये असं चाललंय की समाधानापर्यंत गेले आणि त्यांनी असं शोधून काढलं की मेंदूमध्ये काही अशा जागा आहेत की ज्या ठिकाणी थोडीशी जर इलेक्ट्रिक शॉक दिले तर माणसाला आता जे केलंय ते सांगतो, मी काय माझ्या मदत सांगत नाही, तर त्याला समाधानाचा अनुभव येऊ शकतो, सुखाच्या संवेदना निर्माण करता येतात अशा तऱ्हेचे शॉक देऊन. मी म्हंटल फक्त एवढं सांगा की जर आमच्याकडे लोड शेडिंग असलं तर काय करायचं? जे अवलंबून आहे ते अवलंबूनच आहे, शेवटी तो शेवटी शॉकच आहे. हो, तो खातोय तोपर्यंत ठीक आहे, पण पुढे काय माझं परत, हो की नाही? हे काय इलेक्ट्रिक करंट जोडून का मी कामं करायची माझी सगळी? हे तर काही शक्य नाही. म्हणजे समाधानाची त्याची शोधण्याची मर्यादा त्यांनी दाखवून दिली की इतका मी शॉक देते तोपर्यंत तुम्हाला बरं म्हटलं हे समाधान होतं का? नाही, समाधानात असल्यासारखं वाटतं माणसाला. मग ठीक आहे, मग जाऊ दे. मी पुढचा लेख वाचला परत लिहिलेला आहे की अशा तऱ्हेचं शोधून काढणं शक्य आहे. हे बरोबर आहे, म्हटलं इथपर्यंत शक्य आहे. पण यातला कुठलाही कारण काहीही नसताना मनुष्य समाधानात राहू शकतो, हे शास्त्र परमेश्वराच्याच शास्त्रामध्ये आहे, ते दुसऱ्या कुठल्या शास्त्रामध्ये नाही. आणि हे कळलं, हे बरं झालं की इथपर्यंत शोधल्यामुळे आता आपल्याला मूळ मूर्ती दिसायला लागली परमेश्वराची. ती निर्गुण आहे हे कळलं, ती सत्याची मूर्ती आहे हे कळलं, ती शांततेची सोर्स आहे, स्रोत आहे हे कळलं, तो आनंद आहे हे कळलं. हे सगळे आमचा परमेश्वर मूळ आम्हाला स्वच्छ स्पष्ट दिसायला लागला. ही विज्ञानाने केलं, ही त्याची कृपा आहे असं मी समज. दुसरी गोष्ट आणखीन काय, दुसऱ्याही बाजूने आहे, जो विज्ञानाची बाजू आहे ती सांगतो. विज्ञानामध्ये अजूनही हा प्रश्न सुटलेला नाही की विज्ञानाचं, आता आपण सांगितलं पायऱ्या की निरीक्षण आहे, ते प्रयोग आहे, ते अमुक आहे, ते तमुक आहे, हे बरोबर आहे. आणि या पद्धतीने चाललंच पाहिजे, नाही तर गोंधळ निर्माण होईल. ते सगळं बरोबर चाललेलं आहे, त्याचं करू देत का ना सगळं, आणि त्याचे उपयोगही आपल्याला दिसतातच आहेत, तर हे सगळं होऊ दे. ते करणारा जो आहे ना, तिथली अडचण अजून सोडवता आली नाहीये की तो तटस्थ पाहिजे, तो शांत पाहिजे, तो निरपेक्ष पाहिजे. त्याचं जे काही सगळी घटना आहे तिच्यापर्यंत अजून जातात नाही. त्यामुळे काय होतं की निरीक्षणामध्ये फरक पडतो. आपल्या आपल्या प्रपंचामध्ये नाही का, आपलं काय ते बाळा दिसतो, आपलं होतच दुसऱ्याचं काय ते म्हणत नाही, पण असं होतं ना. म्हणजे हा जो करता आहे त्याच्यातले प्रश्न सोडवण्याचं अजून विज्ञानात जमलेलं नाही, म्हणून यामध्ये खूप मोठ्या तफावती पडतात आणि त्या तफावती मिटवता येत नाही. शेवटी कुणीतरी बळावर त्या मिटवतं. आमचं बरोबर आहे मान्य करा, नाही तो मारून टाकू, असं होतं. मग तुमचं बरोबर आहे,
हो की नाही? मग करार केलेलं बरे, आपल्याला काय करायचं ते कोणाचं तरी मानलेलं बरं, हो की नाही? असं आपलं ते मानलेलं बरं, त्यांची सत्ता मानली म्हणजे संपला प्रश्न, संपला ना प्रश्न, चला माझे 4 प्रश्न आजचे सुटले ना, बरं झालं असं म्हणायची वेळ येते. त्याचं कारण तो जो वैज्ञानिक करता आहे तो शेवटी माणूस आहे ना, त्याला रागलोभ आहेत ना, त्याला स्वार्थ आहे ना, त्याला अपेक्षा आहे ना, त्याला पुढच्या पदावर जायचंय ना, त्याला प्रमोशन पाहिजे ना, ते सगळं कसं बाजूला ठेवायचं हे संशोधन करताना हे कळलेलं नाही अजून, ती सुटण्याची शक्यता नाही, कारण त्याचं उत्तर परमेश्वराकडे आहे. म्हणून तो परमेश्वर आणखीन एका बाजूने जास्त सिद्ध झाला की जो करणारा आहे, जो संशोधक आहे, जो शास्त्रज्ञ आहे, त्याची अवस्था, कर्त्याची अवस्था कशी आहे आणि ती कशी बदलता येईल याचं उत्तर विज्ञानामध्ये नाही अजून सापडलेलं. म्हणून हा सगळा प्रश्न आहे. त्यामुळे आणखीन एका बाजूने परमेश्वरावर प्रकाश पडला एवढं आपल्या लक्षात ठेवलं पुष्कळ. तर दुसरी त्याच्या पुढची आणखीन एक गोष्ट सांगतो की कुठेपर्यंत विज्ञानाने नेऊन सोडलं आहे आपल्याला. तर विज्ञानाने जी निरीक्षणाची साधनं आहेत ती मुळातच इंद्रियाधार आहेत. मला दिसलं म्हणून तुम्ही निरीक्षण करायचं, मी निरीक्षण करायचं, मग सकाळी ठरणार की बाबा 6:59 काय 58 मिनिटांनी सूर्योदय आहे. ते आता तिघा चौघांनी ठरल्यामुळे ते ठरलं किंवा 6 एवढे दिवस गेल्यानंतर तो 6ला होणार, एवढे दिवस गेल्यानंतर तो 6:10ला होणार. काय जे आपले परीक्षणाचे प्रयोगशाळेतले किंवा कुठलीही पद्धती असतील त्या ज्या इंद्रियांच्या आधाराने चाललेल्या आहेत त्या इंद्रियांच्या आधाराला धरून नसलेले मानवी जीवनात कित्येक अनुभव आहेत त्याचं स्पष्टीकरण देताच येत नाही. आता जो शांतीचा अनुभव सांगितला तो घेणारा कुठलं इंद्रिय आहे ज्याला शांतीचा अनुभव येतो? समाधान आहे. कुठल्या इंद्रियाला कळतं आपल्याला समाधान आहे म्हणून? डोळ्याला कळतं, कानाला कळतं, काय काही नाही. बाजूची कुठलीही लौकिक अनुकूलता नाही याची कल्पना करू. मनुष्य अगदी अपंग आहे, अगदी डोळ्याला दिसत नाही, कानाला ऐकू येत नाही, काही नाही त्याच्याकडे, तरी तो समाधानी आहे हे असू शकतं. आता हे कुठल्या इंद्रियाने असतो हे कळत नाही. मग हा त्याचा प्रांत नव्हे हे लक्षात येतं. म्हणून तो विज्ञानाच्या मार्गाने सिद्धही करण्यात अर्थ नाही, शोधण्यातही अर्थ नाही. ती त्याच्या पलीकडची वस्तू आहे. कारण इंद्रियांच्या पलीकडे जाण्याची त्याच्याकडे क्षमता नाही आणि त्याच्या पलीकडे गेल्याशिवाय हे सापडत नाही. कारण जे माझे आज किती अनुभव आहेत, परत आपण सत्य म्हणतो, शिव म्हणतो, सुंदर म्हणतो, काय आपण त्याला काय कुठले परमेश्वराचं कोणतंही स्वरूप समजा, ते स्वरूप ह्या कुठल्या इंद्रियाच्या भाषेत येत नाही. मग इंद्रिय जेव्हा सगळी जास्तीत जास्त वापरून पाहिली तेव्हा कळलं की ते त्यात येत नाही. मला दुर्बीण जरी मिळाली ती काय वाढवी माझं फार तर की मी इथं बघू शकतो, त्याच्याऐवजी मी 1 मैल बघू शकतो, 10 मैल बघू शकतो. आज ती लावलं तर तिथून काहीतरी 10,000 मैलावर काहीतरी दिसतं. आणि त्यात पुन्हा भ्रमाचे भाग वेगळे बरं का. ते आपल्याकडे तत्वज्ञानामध्ये चॅप्टरच असतो याच्यावरती की भ्रममूलक ज्ञान. ज्ञानामध्ये ज्ञानातच भ्रम समाविष्ट आहे. मला जे दिसतं ते मला दिसतं, त्याला दिसेलच असं नाही. हो, म्हणजे हा काही दृष्टीदोष नव्हे, दृष्टीदोषाचा भाग नाही. मला जशा पद्धतीनं दिसतं तशाच पद्धतीनं त्याला दिसत नाही. म्हणून मग ते अनेक प्रयोग करून ठरवावं लागतं की ज्या वेळेला ते आता 50च्या वर लोकांना दिसलं त्या ते खरं असं समजायचं, असं समजायचं. कारण का तर ते आता मेजॉरिटीने खरं ठरलेले आहे. 80% लोक मानतात म्हणजे ते खरं. आपल्याकडे नाही का 80% काय 51% झालं की राजा होत, होय की नाही? तो 49चा राजा कुठे असतो? तो 51चा राजा असतो, पण तो 100चा राजा धरला जातो ना. तशी वैज्ञानिक सत्तेची अवस्था होते मला वाटते. कारण ते इंद्रियाधार आहे. त्यामुळे जो अनुभव, शांतीचा अनुभव माझ्या कुठल्या इंद्रियाला येत नाही, हे जेव्हा इंद्रियांच्या सर्व ताकदी वाढवून पाहिल्या, म्हणजे ते सूक्ष्मदर्शक यंत्र असतं, डोळ्यांची ताकद वाढवली, दुर्बीण असते, डोळ्यांची ताकद वाढवली, कानाच्या बाबतीत ताकद वाढवली. की आता मला बसून इथे बसून मी अमेरिकेत बोलतो, मी काय म्हणताय, कसं काय चाललंय वगैरे वगैरे, किती मैल लांब काय सांगतात नाही बाबा, एवढे मैल लांब, 1000 मैल लांब, हे कळलं. 10,000 मैलावर तुम्हाला ऐकू येण्याची, इतकं ऐकू येण्याची क्षमता झाली. पण घरातल्या माणसाच्या दुःखाचा आवाज ऐकू येण्याची क्षमता नाही. त्याला काय करायचं? तेव्हा कळलं की हे विज्ञानाच्या पलीकडे आहे, ते परमेश्वराच्याच ठिकाणी. ज्याला अंतरंगातून प्रेम आहे, प्रेम अंतरीचे म्हटलं तर अंतरीचे म्हटलं ते अंतर कुठलं ते विज्ञानात सांगतंय. तेव्हा हे सगळे विज्ञानाचे मार्ग सापडले. म्हणून हे कळलं की समाधान हे याच्यात नाही आणि ते त्या कुठल्या निर्माण केलेल्या वस्तूतही नाही. पैसा शोधला आपण, एक चलन शोधलं, इकॉनॉमिक्सचा भाग आणि शास्त्र आहे तर त्याच्यामधलं ते त्यांनी शोधलं. त्याचा ठीक करून हे जमेल का? जमण्याची शक्यता नाही. हे बरं झालं सिद्ध झालं, ते सिद्ध झालंय. आणि म्हणूनच आता त्याच्यावरनं कळतं की ही माझ्या इंद्रियांची मर्यादा पाहण्याची वाढवून उपयोग नाही, ही माझ्या कानाची ऐकण्याची वाढवून उपयोग नाही. हे सगळं वाढवलं तरी मला शेजारच्याचा आनंद सहभागी होता येत नाही त्याच्यात.
एखाद्याच्या शेजारच्याचा आनंद आहे तर त्यात सहभागी व्हायला कुठलंही इंद्रिय लागत नाही. ते वेगळ्या पद्धतीनं कळतं आणि वेगळ्या पद्धतीनं मनुष्य तो आनंद घेऊ शकतो. त्याचं दुःख आहे, त्याच्याशी त्यांनी कसं समरस व्हावं हे कुठल्या इंद्रियाला कळत ते मला माहिती नाही. आपल्याला कळत असेल तर सांग, कुठल्या इंद्रियाने कळतं हे की त्याच्या दुःखाशी मी समरस व्हावं? त्या क्षणी त्याचं जे दुःख आहे ते माझं दुःख आहे, त्याचा आनंद आहे तो माझा आनंद आहे, हे जे काय आहे हे काही कळत नाही. आणि हाच परमेश्वर आहे. त्या दुःखात जो दिसतो, जो सुखात जाणवतो, जो याच्या पलीकडच्या गोष्टी जाणवून देतो आहे, शांती जाणवून देतो आहे, माझ्या चित्ताला शांतता आहे, त्याचं अनालिसिस जमलेलं नाही. तर ह्या अर्थाने इंद्रियांच्या अनुभवांचे भ्रमाच्या मर्यादा, त्यात पुन्हा त्या कर्त्याच्या मर्यादा, त्यात पुन्हा ते सगळं कितीही वाढवलं तरी पुन्हा त्यात न सापडणारे आणि खरे गरजेचे असलेले अनुभव. एखाद्या वेळेला माझ्याकडे 25 वस्तूतल्या 20 असल्या तरी माझं जीवन चालतं. अनेकांच्याकडे 2 वस्तू असून त्यांचं जीवन चालतंय. 3 भांड्यात जगता येतं. गणोरे बाबांचा विषय झाला होता ना की 3 धोतर काय तर तेवढ्यावर जगता येतं. त्यांनी सांगितलं प्रत्यक्ष ते अनुभव, अनेकांनी अनुभव घेतला असेल गरिबीचा. आपण 50 साड्या, पण इकडं 3 साड्यावर चालू शकतो त्यांचं. म्हणजे आनंदाच्या अनुभवाला ह्या वस्तूंच्या साठ्याची गरज नसून वेगळ्या कुठल्या तरी अंतःकरणाची गरज असते, जे परमेश्वराच्या उपासनेनेच मिळतं. हे सिद्ध करायला आम्हाला 50 साड्या उपयोगी पडल्या असं मी म्हणतो. वेदांत जो आहे ना तो अभ्यास केला तेव्हा मला याचा काही उपयोग परमेश्वर मिळवायला झाला नाही अशी तक्रार केली होती संतांच्याकडे. तेव्हा ते काय म्हणाले, आज त्याचा उपयोग आहे. तुमच्या लक्षात आलं का? या सगळ्या शास्त्र ग्रंथाच्या अभ्यासाचा उपयोग काय झाला, तर ह्यामुळे मला समाधान मिळालं नाही. म्हणजे शास्त्र ग्रंथ अभ्यासून समाधान मिळत नाही हे त्याचा उपयोग नाही का? ते जर वाचले नसते तर वाटत राहिलं असतं सारखं, किंवा मी शास्त्र वाचलं असतं तर मला समाधान मिळालं असतं, परमेश्वर मिळाला असता असं वाटू नये म्हणून ती वाचली, ते बरं झालं. तसं विज्ञानाने जास्तीत जास्त प्रगती होते, ते बरं झालं की त्यामुळे परमेश्वर अधिक स्वच्छ, स्पष्ट आणि वेगळा आणि खरा दिसायला लागला. ही त्याची कृपा आहे. त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोनाला परमेश्वर जास्तीत सिद्ध झाला आहे. तो सिद्ध म्हणजे अशा अर्थ आहे, सिद्ध झालाय. तो सिद्ध करण्याचे गुणागुण सिद्ध करण्यावर अवलंबूनच नसलेली वस्तू आहे. त्याचा अर्थ स्पष्ट की आपण लक्षात घेतलेला बरा की तो शुद्ध झाला. सिद्ध झाला म्हणजे शुद्धही झाला, योग्य तो झाला. त्याच्या बाजूला असलेली कुठं निघून गेली, कर्मकांड गळून पडली, अंधश्रद्धा गळून पडल्या, अज्ञान दूर झाली. किती गोष्टी झाल्या विज्ञानामुळे, ह्या चांगल्या गोष्टी झाल्या की त्याच्यातली अशुद्धता निघून गेली. तो जाणीव रूप आहे हे कळलं. कितीतरी प्रकार या विज्ञानामुळे झाले हे त्याचे उपकार समजतो मी. आणि त्यामुळं आता आमचा परमेश्वर शुद्ध स्वरूपात आहे. ज्याचे शुद्ध अंतःकरण नित्य होई तीर्थस्नान, हा परमेश्वर आम्हाला आता चांगला वैज्ञानिक पद्धतीने सापडलेला आहे. तो आता कसा धरून ठेवायचा, त्याचा उपासना कशी करायची हे आता आपलं काम आहे. त्या मर्यादेमध्ये सांगतो. बरोबर वेळ झाली, थांबूया. तेण्याची काया उद्धरे, तेण्याची काया उद्धरे, साधन